पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर जवळ परिसरात घडली। रोनक पवार वय वर्ष 6 असं मृत चिमुकल्याचं नाव। या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। नांदगाव खंडेश्वर परिसरातील गोळेगाव जगतपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे। या कामासाठी मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत या खड्ड्यांमध्ये पडून आतापर्यंत 4 बालकांचा मृत्यू झाला। या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। मात्र तरीही बांधकाम विभागाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रोनकचा मृत्यू झाला असे आरोप नातेवाईक करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार खंडेश्वर परिसरात राहणाऱ्या रोनकची आई पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरातील विहिरीकडे निघाली होती। यावेळी रोनक देखील आईच्या पाठीमागे जात होता। दरम्यान आई पुढे गेले असताना रोनक हा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला। पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। रोनकचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात वारग्यासारखी पसरली। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रोनकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रोनकचा जीव गेला अशी टीका परिसरातील नागरिक करत आहेत।